हे गाइस वेलकम टू आवर चॅनल. यावेळी आलोक नाया ब्लॉग करायला आज मी आहे. तू अब देख तू अब तू गया बेटा, अब तू गया. देख तेरी औकात मैं दिखाता हूँ तुझे. देख क्योंकि मैं बहुत दिनों से तेरा बहुत दिनों से खेल बंद करने के चक्कर में था. आलोकला ते हेअरकट त्याचा हेअरकट मॅच होत नाही चेहऱ्याला, त्यामुळे तो करत नाहीये. इथं हा व्हिडिओ शूट चालू आहे आणि हे आमचे बाहर देख क्या हेयर स्टाइल है, विदेशी खिलाड़ियों को भी मात दे दी तूने तो. प्रोफेशनल ब्लॉगर. तर यावेळी प्रॉब्लेम असं झाला की मला हेअरकट गॉगल. कौन है ये लोग, कहाँ से आते हैं हे भाई पिक्चर पडताय हर बार. आता मला हेअरकट दिसत नाही, त्यामुळे मला लुक व्यवस्थित आणि सगळं सौरमोह झालं. त्यामुळे मी ह्या वेळेचा ब्लॉग आई घातली सॉरी भाई, पिक्चर झाला. हे रील स्टार आहेत आमचे फेमस. साले मजाक बना के रखते हो, भड़वा समझे है क्या. ओके ओके पाणी घे ना. हा पाणी घे ना. आता आम्ही फोटोशूट करून आमचा झालेला आहे. तर आता आम्ही चालले आमच्या रोडला. हा बघा सौरभ ठामाई यांना सकाळी चहा दिला आम्हाला 60 रुपये खर्च करून. ये हर बात पे गाली देता है, भोला पण है. आप समझ के लो. सब क्या देखना पड़ रहा है, अच्छा है मैं अंधा हूँ. आप भी डांस करो हमारे साथ. गिव मी फील ब्रो. आता ह्यावेळी आलोक पुढे बसलाय. येताना मी बसणार आहे, येताना मी बसणार, जाताना सगळ्यांना एक एक आई शपथ. चुप, बिल्कुल चुप. हिम्मत कैसे हुई तेरी. गाइस ड्रायव्हरला डिस्टर्ब करून चालणार नाहीये. सॉरी बाय. A few moments later. खडखड खडखड खडखड. का पैसे कमी पडले डॉक्टर खायचं. काम करायला लागलेस काय हॉटेलची. पाणी मॉडल पाणी मॉडल. अरे भैया 2 बिस्लरी दियो. ये ले थारी बिस्लरी. ये बिस्लरी है. हाँ हाँ बिस्लरी है. आता मी बीचवर गेलो होतो का, त्या बीचचं नाव काय आलं. आद्विका बीच. आद्विका बीच म्हणून त्या बीचचं नाव होतं. हा जो ड्रायव्हर आहे ना आमचा, हा यानं आम्हाला असा गरम केला ना भाई. उतरा आता पवायचा आहे, जायचा आहे. आणि असं आम्ही बीचच्या दारात गेलो तोंडासमोर कपडे काढायला, आणि डायरेक्ट पिक्चर असा पडला की म्हणला की नको गणपतीपुळ्याला जा पवायला. गणपतीपुळे नाही तर आता ते कुठलं दुसरे बीच काढले त्या आमच्या खजिनीसनी. इकडे बघा रे कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर. यांनी काढले आहे. तर त्यांनी म्हणले त्याला दुसऱ्या बीचला जायचं, पण बघूया आता तिथं त्या बीचला जाऊन तर नाचाय देतात का पवायला पायात. सॉरी ते एक्साइटमेंट मध्ये जरा इंग्लिश चुकली काय. कमाल कर दिया आपने. कितने टैलेंटेड है आप, अमेजिंग. अरे कौन भौंक रहा है ये बदतमीज. सॉरी खूपच चुकली, जरा समजून घ्या. हो नो मोबाईल बाहेर नाही असू दे का. हा यांच्या घरात कृषी आली गेले.
सॉरी सॉरी काय करते ओया ओया प्यारी समझ गई सॉरी गाइस ये वो क्रिश का गाना सुनेगा तो हम थोड़ी देर में सुनाएगा आपको तो कहा तुम्ही काय काय म्हणायचं तुझे देखो गाइस देखो ऐसा ब्लॉग देखते जाओ गाइस देखो ना गाय देखो ना गाय यहाँ में क्या है देखो ना देखो यांचा पप्पा दुसरा A few moments later. गाईज बरं झालं आम्ही तिथं थांबलो नाही कारण आम्हाला पुढे जाऊन रूम्सच नाही आम्ही आता 2 ठिकाणी बघितल्यात क्या करेंगे 2-3 ठिकाणी बघितले रस्त्यावर तिथं नाही तिथं नाही. आता बघायला लागली हिंडा लागली उन्हात तानाचं आता भुका तर असे जाम लागल्यात पण खेळून झाल्यावरच जेवणार आहे आता सगळं वॉकिंग तिकडे पाण्यात जाऊन भडा फोन करतो आता एक रूम बघूया रूम शिल्लक आहेत समर्थ स्वामी समर्थ जय जय स्वामी. तर काय आता मी ह्या रूमला विचारणार आहोत लवलपडा असं करू शकत नाही ना कपल नाही ना सो हे माझ्या हातात जे आहे ना ते तुम्हाला वेगळं काहीतरी वाटत असेल पॉवर बॅग आहे हम मालूम है तेरे बाप को मत सिखा. खूपच लांब फिरत आलोय आम्ही मस्त पैकी रोड आहे हा समोर रोड गेला का नाही तो ह्याला गेला भक्तीने वाचला चालत फिरवतोय हा मधला रोड आहे का नाही तो गणपतीपुळे बीचला गेला आम्ही पहिल्यांदा आलो ना हा असं आता बोललो असतो तर ती घरवाले देख रहे मेरे घरवाले देख रहे नहीं तो मैं ऐसे ऐसी गालियां दूं ना ऐसे एक्साइटमेंट मतलब क्या? कहाँ बैठा हूँ, किससे बात कर रहा हूँ, क्या बात कर रहा हूँ, समझ में नहीं. Eternity later. ठीक आहे गाईस हा मला फोन ओढून घेऊन जाईल हा बसवाला तू बघताय मागे रूम भेटल्यानंतर आम्ही पुढचा ब्लॉग कंटिन्यू ओके चालते आता सरनं आमच्या म्हणलेले आहेत की रूम भेटल्यानंतर पुढचा ब्लॉग कंटिन्यू करू 2000 years later. तर हे गाईज आम्हाला आता रूम भेटलेली आहे आणि आता आमचं लगेज आता इथं उतरत आहे बघा काय महागात राहिले आम्ही भाई कमी पैशामध्ये रिच फील येते ना ते आता आमच्याकडनं शिका तुम्ही जो गरीब हो ना आदमी कमी पैशामध्ये रिच फील येते आम्हाला आता आणि तुम्हाला आमच्या बॅगा दाखवतो काय आमच्या बॅगा दाखवतो तुम्हाला चांगल्या ती समोर ठेवली ती त्यामध्ये माझ्या आणि सौरचे कपडे आहेत सॉरी माझ्या आणि आदित्यचे कपडे आहेत काय आणि तुम्हाला अजून बॅग दाखवतो काय चांगल्या बॅगा दाखवतो तुम्हाला काय ही जी ट्रॅव्हल आहे ती आलोकची आहे हा ही वैभवची आहे जरा दाखवा इकडे बरं ह्या बॅगा बघा ही वैभवची आहे ही आलोकची आहे आणि आमचा मोस्ट वन भिकारी तुम्हाला दाखवतो ही बॅग हम लोगों ने गरीबी देखी है. ह्या जी आहे सौरवची आहे तर ही जी बॅग आहे ही आणि हा डब्बा पण बहुतेक नाही हा आलोकचा डब्बा आहे आणि हे बघा आता स्वतःची बॉडी बघायला लागलाय जिगर में दम बच कर रहिए बेटे. ह्या बॅगा बघा किती रिच फील येते ह्या बॅगामध्ये रिच फील येते ब्रो कमी पैसा रिच फील आणि हा बघा हम मालूम है तेरे बाप को मत सिखा. चल हा पार्किंगचे वॉचमॅनगिरी करून पैसे वाचवणार आहे आमची पार्किंग लावून पण हा ओढाबो करून ज्यूस काढणार आम्ही हा ओढाबो करून ज्यूस काढणार आम्ही कारण या अभिनला आता पैसे आले इकडे घे एवढं बॅग लक्षात इकडे. ठेवा. हो रिच वाली बॅग 5 जणांना अशी प्रशस्त अशी खूप मोठी अशी रूम भेटलेली आहे पण एवढं प्रामाणिक पैसे भरून पण का नाही हे देऊन असवल्यात का नाही ह्यांना बेडवर 390 हे कुणाचं आहे सँडो 390 हे कुणाचं आहे सँडो हे मला सापडले सापडलं नाही माझं आहे ते तरी पण भाई बघा इथं समान पैसे तरी पण समान पैसे असले तरी पण असू दे ही दोन ही दोन भाडकाव आहेत ना यांना भेटले रूम भेट
यांना भेटले अजून भेट धुवून आणले बाळ माप काढ नका नाही नाही त्याला माहिती आहे. तर गाईज ही भाड खाऊ माप काढतात माझी ही भाड खाऊ माप काढतात माझी बाई आता जरासं आराम करणार आहे आम्ही. फायनली आम्ही आलेलो आहे गणपतीपुळे बीचवर आणि आता मी बीच साठी चाललेलो आहे. आणि काय बघायला रे तू हे कसं चालले बघा. सॉरी गाईज आम्हाला आवरून येऊन आम्ही बीचवर गेलतो ना त्यामुळे आवरून वेळ झाला. थोडा ब्लॉग म्हणजे कुठे दिखाई नाही देणार बा शूट करायला नाही भेटला. तर आता आम्ही डायरेक्ट जेवायला आलोय. आमच्या सगळ्यांचं जेवण झाले हा एकटाच राहिलाय स्लोमो. आमचा बकासूर दहाच्या उठत नाही म्हणते. हा पण ड्रायव्हर आमचा खूप वैतागलेला आहे. The next day. हाय गाईज आता आमचं नाश्ता बिस्ता देवदर्शन सगळं झालंय. तर आमचा असा एक जस्ट विषय चालू होता की मी सरांचे बोलले ही शेवटची ट्रिप आहे माझी हिची आणि या सरांनी काहीतरी चांगलंच बोलले. काय बोलले तुम्ही? हे सर जे आहेत ना हे लग्न करणार आहेत काय आणि त्यानंतर ना आम्ही सगळी 10 जण येणार टोटल म्हणजे आमच्या सगळ्यांच्या मिळून. आणि आदित्य औरत का चक्कर बाबू भैया, औरत का चक्कर बहुत बेकार होता है. सरांनी म्हणले की बायकोच्या नाटकी हा कसं काय बायकाची नाटकी सोडून ही नाटकी चालायची. Few moments later. आवरले म्हणजे मी कालचेच कपडे घातले थोडा एवढा काही विषय नाही. गरीब अपनी गरीबी देखिए. माझं शेवट सुरू आहे. ह्याला कोणी विचारलेलं का? मी दाखवणार होतो ना तुम्हाला. ह्याला विचारलं का पुढे पुढे करतो. हा भाऊ हे बघा हे बघा मेरे 2 अनमोल रतन करण अर्जुन की छाती फाड़ के आएंगे. ती घालतोय आम्हाला. तर आता आम्ही ह्याच्या पुढे हे सगळे राईड्स करणार आहोत. तर हे राईड्स करून झाल्यावर मग आम्ही परत तुम्हाला आणि राईड्सचे पण व्हिडिओ आम्ही तुम्हाला दाखवू. बस आतासाठी तुम्हाला एवढंच. थँक्यू बाय बाय. लव यू गाईज. आय लव यू. आता याचा फोटोशूट संपणार आहे थोड्या वेळात. आम्ही आणि समुद्रात माका बोला पण जाऊ काय माका बोला पण जाऊ काय. Enemy down. Team victory. हे गाईज आता आम्ही आवरून परत त्या बीचवरून आलोय. पण गाईज आय एम बॅक विथ न्यू बँगर. अँड आता आम्ही आलो आहे मस्त मालंगूड बीचला. बघू शकता आम्ही खरं तर सनसेट बघायला आलो पण आमची पोरं नसण्यात एवढी व्यस्त ती गाडी एकदम हळूहळू गेली. प्लस आमचा सनसेट आता तुम्हाला दिसणारच नाही की सन गेलेला आहे सनसेट बुडलेला आहे. पण व्ह्यू चांगला आहे. व्ह्यू चांगला आहे. आम्ही इथं फोटो आता चालू करणार आहे परत. त्यामुळे त्या बीचला गेलो होतो ना तिथं फक्त 2 पोरांचे फोटोशूट चालू होते काय? आणि आम्ही जे बाकीचे होतो ना फक्त हे करायला होतो. म्हणजे मी आणि वैभव खूप शूट केले आमचं एकदम आम्ही जे आहे ना ते आम्ही फक्त भावल्यानंतर मध्ये काय लगेच आम्ही लगेच टाइम त्यांच्यासाठी. 2000 years later. हे काय आता परत आमचा ब्लॉग सुरू झाला. आम्ही त्या बीचवर गेलो फोटोशूट केला. तिथे चहा मॅगी आणि ब्रेड आणि ऑमलेट असं खाल्ले. आता इथे जरा डिस्टर्बन्स चाललाय. आता आदितीची मजा आदितीची खूप बारीक मजा चालायचं. प्रॉब्लेम असा झाला तो मला आणि वैभवला मगापासून म्हणाला की आपण रूमवर जाऊया. पण रूमवर जाण्याचं कारण काय होतं माहितीये काय? तर जोरात हगायला आलेलं आता तो गेला आहे.
ये सब क्या देखना पड़ रहा है? अरे नाही वाटत तुला अशी मजा झाली त्याला आम्ही इथं पैसे देऊन बाथरूम काय पाठवलेलं आणि ते बंद आहे आणि यात आले. चड्डी टाकत आहे चला रे चला ठीक आहे. हँडल घेऊन ते खरोखर गाडी तर सॉरी परत तिकडे याला प्लॅस्टिक पिशवी द्या रे सगळ्यांनी आपण काय म्हणत होतो नंतर तुला बसायचं मागं म्हणलं तुझं तू असं बघ खाऊनच डायरेक्ट जाऊन बाथरूमला जेव्हा एकदमच मजा करे साले मजाक बना के रखते हो, भड़वा समझे है क्या? तर गाईज असे आमचे एकापेक्षा एक नमुने आहेत तर आम्ही याच्या तर गाईज त्याच्या पुढचा ब्लॉग आम्ही गाडी शूट करणार आहोत. तर खूप मस्त आणि मेमोरेबल ट्रिप झाली आमची आणि आमच्या लाईफमध्ये गोल्डन डेज आहेत ना. खूप मस्त मजा आली व्यवस्थित जेवलो आणि खूप मजा केली, खूप खाल्लं, खूप फिरलो आणि नाईट आउट पण मारले. पण नाईट आउट मध्ये ना आम्हाला जी पाहिजे होती नाही भेटलं. काय आम्हाला पाहिजे होती आम्हाला चकवा पण नाही भेटला. चकवा भेटाय पाहिजे आम्हाला. चकवा पण नाही भेटला. चकवा भेटाय पाहिजे. चकवा पण भेटला ना आम्हाला, पण भेटला तुम्हाला नंतर मी सांगतो. सिक्रेट कुछ तो गडबड आहे.